नमस्कार मंडळी. तर परीचा आमच्या चौथा वाढदिवस होता. चौथ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी खूप सारी तयारी आणि खूप एक्सायटेड होती ती. अक्षरशः 2 दिवस नुसती आनंद तिचा गगनात मावत नव्हता. आपले मुलं लहानाचे मोठे होतात ते कसे कळत नाहीत. मला तर असे कधी नाही माझ्या सारखे डोळे भरून येतात की मुलगी मोठी होती, 1 वर्षाची झाली, 2 वर्षाची झाली, 3 वर्षाची झाली. अक्षरशः चौथा वाढदिवस. आज सकाळी उठली आणि तिचा पूर्ण टिफिन बनवला. तिला बनवले होते मेदूवडे, खूप साऱ्या शुभेच्छा रात्री झोपताना दिलेल्या आणि सकाळी तिला फक्त बोलले, परी गुड मॉर्निंग. तर परी डायरेक्ट उठली आणि बाथरूममध्ये गेली. अशी कधीच उठवत नाही, उठवायला लागतं. मग तिचा टिफिन भरून मी बॅगमध्ये ठेवला, पाणी बॉटल भरली आणि बॅग तयार केली आणि ती खूप एक्सायटेड होती. त्यामुळे ना तिला असं मागे आणि मनवायची आज खूप गरज पडलीच नव्हती. तर मग मी तिला आंघोळीला पाठवलं. आंघोळ केली तिनं आणि असं मस्त तिला औक्षण करण्यासाठी ताट ओवाळून घेतलं मस्त आणि तिच्या आवडीची म्हणजे तिला लहानपणापासून म्हणजे जसं कळतंय तसं तर ती साडी मागत होती आणि साडी आणली होती आणि रात्रीची आम्हाला मेहंदी आणि सगळ्या गोष्टी आम्ही आणल्या होत्या. पण आम्हाला काही मेहंदी काढू दिली नाही आणि शेवटी आम्ही मेहंदी काढायचं विसरून गेलो. पण मेहंदी पुढे नंतर काढलीच आहे. तर मग तिला मस्त असं ताट घेतलं, तिची हेअरस्टाईल बनवली छान. तिला अशी क्यूट साडी घातली आणि केसांना बेल्टला गजरा लावला मस्तपैकी. मस्त तयार केलं, औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर मग तिचे पप्पा तर खूप खुश होते, कारण परी पहिल्यांदा साडी घालत आहे आणि आम्ही ते पाहत आहोत आणि खूप आनंदाचा क्षण होता आमचा. मुलीला खूप शुभेच्छा आणि तिनं असंच नेहमी आनंदी राहावा, निरोगी राहावा ही सदिच्छा ईश्वरचरणी मी प्रार्थना रोज करल. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करल. तर मला तिच्याकडं बघितलं की ती मोठी झाल्यासारखी जाणवायला लागली, कारण तिने आज साडी घातली होती. तर हे होते गिफ्ट्स छोटे आणि ते मुलांना स्कूलमध्ये फ्रेंड्सला पाहिजे होते. तर चॉकलेट काय अलाउड नाहीत. मग स्कूलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो गाडीवरती आणि खूप टीचर लोक पण खूप खुश होते, कारण तिनं मस्त साडी घातली होती. आणि मग स्कूलमधून आली आणि मग आम्ही गेलो पुढे शॉपिंगसाठी आणि तिला घ्यायचं होतं छोटंसं गिफ्ट. पण खूप जोरदार पाऊस होता आणि असं मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला. मस्त तिथे पनीर मसाला आणि पहिलं तर स्टार्टर दिलं हॉटेलवाल्यांनी. तिथे एन्जॉय झाला. म्हणजे स्टार्टर म्हणलं की लहान मुलं शांत बसतात. बाळ पण स्टार्टर खायला लागलं आणि परी तर खूप आनंदी होती. ती पहिलं केक आणि तिथून पुढे गेलं मग ज्वेलरीमध्ये गेल्यावरती एवढी मस्ती करत होते, कारण आम्ही दोघींना घेऊन ज्वेलरीमध्ये कधी गेलो नव्हतो. तर एकटीलाच घेऊन गेलेलो परीला. तर बाळ एवढं मस्ती करत होतं, कंट्रोलच नाही, अक्षरशः थांबलंच नाही. मग बाळाला गिफ्ट घेतलं आणि बाळाला गिफ्ट घेतल्यानंतर हे फक्त सोन्याचं दुकान होतं, पण चांदी घ्यायची होती. मग त्यांचं दुसरं काविडिया हे दुकान आहे, शॉप, तिथे पण चांदी घेतली. दोघींना गिफ्ट घेतलं तिथे आणि मग गेलो केक शॉपमध्ये. केक तर आम्ही रात्री आणणार होतो, परीला कुठला दम निघतोय बिलकुल नाही. तर मग घरी असे मस्त एन्जॉय चालू होता. दिवसभर हॅपी बर्थडेचे गाणे चालू होते आणि डेकोरेशनला सुरुवात केली. बलून खूप आणले होते, पण बलून फुगवले आणि खाली टाकले. तर बाळाने सगळे मस्ती करून अक्षरशः सगळे फोडून टाकले होते. मस्ती खूप आनंदी होती. नंतर मग माझे आई-वडील आले होते. मग परीची आजी पण होती इकडची. तर मग शेजारी भाडेकरू असे सगळे मिळून बर्थडे सेलिब्रेट केला. केक कटिंग केला. खूप एक्सायटेड, म्हणजे ती अक्षरशः केक कटिंगच्या टायमिंगला झोपलेली. नंतर उठली तर डायरेक्ट चाकू हातात घेतला आणि बोलली, पहिलं तर केकच कट करायचा आहे. तर म्हणलं थोडंसं तयार तर हो, कारण दुपारी पुन्हा कपडे बदलले होते आणि नवीन कपडे आणलेले घातले नाही तिनं. सकाळी नवीन जी साडी घातलेली होती तीच वेअर केली पुन्हा तिनं, कारण तिला खूप आवडली. तर असा बर्थडे झाला, केक कटिंग झाला आणि हे होतं गिफ्ट. म्हणजे त्यांना माझ्या आईनं दोघींनाही चांदीची चैन, पप्पांनी एकीला घेतली छोटीला आणि परीला आईनं माझ्या चैन घेतली चांदीची. आणि बाळाला हातातले मनगटे आणले होते, ते काही गाठून घेतले नाही. त्यामुळे असा छानसा बर्थडे झाला. दुपारी बाहेर जेवलो आणि घरी आल्यावरती मस्त शिपी आमटी, चपाती मस्त बेत केला आणि सगळे आनंदाने जेवलो. आज खरं तर 4था वाढदिवस होता तिचा आणि 5व्या वर्षामध्ये ती सुरुवात करत आहे. तर 4-5 असे आणले होते आणि खूप एन्जॉय आणि मग सगळं आवरलं. मग आई-वडील गेले गाडीमध्ये. तर